नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहिणी योजना म्हणजेच ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख म्हणजे तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता शिल्लक 3 दिवस बाकी आहे. ज्या लाडकी बहिणीचे ई-के-वाय-सी नाही केली ते आता आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी करू शकतात. तर तुम्हाला एकदाच ई-के-वाय-सी करता येणार आहे. एडिट ऑप्शन पण देण्यात आला आहे. ज्या लाडकी बहिणीने अगोदर ई-के-वाय-सी केली आहे आणि असा प्रश्न पडला होता ज्या लाडकी बहिणींना की माझी ई-के-वाय-सी चुकीची झाली आहे. तर पण ज्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी नवीन केली आहे आणि त्या लाडकी बहिणीला असा प्रश्न पडतो आहे की आता पण चुकीची ई-के-वाय-सी करून दिली आहे. तर काही टेन्शन घ्यायची आहे कारण की तिथे पतीच्या आणि वडिलांच्या आधार क्रमांक देणं शकला आहे. त्याच्यावर चेक केलं जाईल. कारण तर तुम्हाला दर महिन्याला ₹1500 मिळवण्यासाठी ज्या लाडकी बहिणीने आता ई-के-वाय-सी नाही केली आणि शिल्लक 3 दिवस बाकी आहे. तर लवकरात लवकरच 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करू शकतात. ज्या लाडकी बहिणीने आता ई-के-वाय-सी करून घेतली आहे आणि ई-के-वाय-सी झाली आहे का नाही ते कसे चेक करू शकतात ई-के-वाय-सी स्टेटस ते ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटस चेक करून दाखवणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. ई-के-वाय-सी जशी केली आहे तसंच तुम्हाला इथे येथे क्लिक करा. या नावावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ई-के-वाय-सी करताना इथे आधार क्रमांक टाकला होता या बॉक्समध्ये. आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा व्यवस्थित टाका. इथे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे मी सहमत आहे इथे टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे OTP पाठवा या नावावर क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमची असं नाव दिसेल. आता ज्या लाडकी बहिणींनी ई-के-वाय-सी केले आहे त्यांना या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे. आणि कारण की तिथे ज्या लाडकी बहिणीशी काही प्रॉब्लेम्स असेल तर तुमची तिथे प्रॉब्लेम दिसेल आणि ज्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी झाली आहे आणि आता स्टेटस चेक करत आहे आणि ज्या लाडकी बहीण बरोबर ई-के-वाय-सी केली असेल तर असं म्हणजेच ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं नाव दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन माहिती अपडेट्स घेऊन येत राहतो. धन्यवाद.